1991 साली माझ्या वडिलांनी रसोई डायनिंग हॉल चालू केला। त्या काही पुण्यात खूप डायनिंग हॉल असे नव्हते। आज रोजी त्याचं 34 वर्ष चालू आहे। आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची थाळी देतो। पुण्यातील खाद्य संस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे। पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात। तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊ गल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्य संस्कृतीचा शोध घ्यायला। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। मित्रहो, आजच्या खाद्य भ्रमंतीसाठी आपण आलो आहोत शनिवार पेठेतील रसोई डायनिंग हॉल येथे, जो की स्थित आहे शनिवार पेठेत शिंदेपाराजवळ। डावीकडनं हा रस्ता शिंदेपारापासून उजवीकडे हा मला वाटतं एक जुनी कन्याशाळा आहे, म्हणजे मुलींची शाळा आहे, आणि तिथून थेट तो शनिवारवाड्यापर्यंत जातो। रसोई डायनिंग हॉलची खासियत आहे त्या रोडवर रसोई डायनिंग हॉल, 2 व्हीलर पार्किंग आणि 4 व्हीलर पार्किंग सुद्धा। होय, शनिवार पेठेत तुम्हाला खास रसोई डायनिंग हॉलसाठी 4 व्हीलर पार्किंग देखील मिळतं। आज आलोय रसोई डायनिंग हॉलला। पत्ता तुम्हाला मी सुरुवातीला दिलाच असेल। तर ही आजची थाळी आपल्या समोर आलेली आहे। बाहेर मस्त पाऊस पडतो आणि वीकडेला मी आलोय, फारशी तशी गर्दी नाही आहे। तुम्ही जर इथे वीकेंडला आला तर बऱ्यापैकी तुम्हाला गर्दी दिसेल। मी फार वर्षापूर्वी इथे आलो होतो, खूप सुंदर अनुभव होता। तर आज बघूया काय अनुभव आहे आणि आपल्यासमोर काय काय आहे ते। तर अशी ही आपली जी आजची अनलिमिटेड थाळी आहे ती आपल्यासमोर आलेली आहे। सुरुवातीला त्यांनी ही पोळी दिली आहे। इंटरेस्टिंगली कोबीची भजी ही आपल्याला मिळाली आहे। इथे ही कोशिंबीर दिसते, इथे ही टोमॅटोची कोशिंबीर दिसते, ही पुदिन्याची चटणी, फरसाणमध्ये हा ढोकळा पण आहे, त्याच्यासोबत ही चटणी, त्यानंतर कढी आहे, ही आमटी आहे, त्यानंतर इथे माझ्यावरती छोलेची भाजी आहे, ही भोपळ्याची भाजी दिसते, ही श्रावणी घेवडा आणि मटकीची सुकी म्हणजे कोरडी भाजी, त्यांनी पुरी पण दिली आहे, आणि हा एक छोटा पापड। स्वीट इथे या थाळीमध्ये येत नाही, मी एक्स्ट्रा मागवलं आहे, त्याच्यात रसमलाई मी घेतली, ही पण अनलिमिटेड आहे। तर अशा पद्धतीने हे आपले सगळे पदार्थ आपल्यासमोर आहेत। कोबीची भजी या गोष्टीसाठी मी उत्सुक आहे की ही कशी असेल। जे पदार्थ थाळीमधले मी तुम्हाला दाखवले त्याच्या व्यतिरिक्त इथे आपल्याला त्यांनी चटण्या आणि काही लोणची दिली आहेत। ही मला वाटतं जवस ही चटणी आहे, त्याच्यानंतर ही चिंचेची चटणी आहे, ती आपल्या ढोकळ्याबरोबर छान जाईल। इथे कैरीचं लोणचं आणि ही लसूण आणि खोबऱ्याची ही चटणी, मीठ, इथे वाटीमध्ये त्यांनी आपल्याला लिंबू दिलेलं आहे। तर सुरुवात करूया। मला ती चटणी घ्यायला खूप आवडेल, चटणी घेऊया आपण ढोकळ्याबरोबर। चला सुरुवात करूया। थाळी मस्त आहे। आपण जे फरसाण आहे म्हणजे ही जी कोबीची भजी आहे ती बघूया। मला कोबीची भजी आतून कशी दिसते ते मला जास्त त्यात रस आहे। ही अशी काहीशी कोबीची भजी आहे, याच्यात कांदा आहे, कोबी बारीक चिरला असेल, खाल्ल्यावर कळेल आपल्याला, पण वरतून तर हा असा मला कांदाच दिसतोय। ही बघूया कशी लागते, ह्याच्यापासून सुरुवात करूया। आधी नुसती खाऊन बघतो आणि मग आपण या दोन्ही चटण्यांचाही वापर करूया। छान आहे। कोबीची अशी मला टेस्ट नाही आली, कांदा कळाला, ओव्याची एक जाणीव आली भजीमध्ये। चला आता आपण चटण्यांबरोबर ही भजी आहे ना ती ट्राय करूया। पुदिन्याची चटणी, चटणीचं वैशिष्ट्य असं त्या भजीबरोबर एकदम मस्त कॉम्प्लिमेंट करते। कुठलीही गोष्ट पुदिना किंवा काय त्यात जास्त ओव्हरपॉवर करत नाही, छान आहे। चिंचेची चटणी बघतो, छान आहे। आणि भाजी बघूया। जी मटकी आहे ती मटकी मला आवडेल, त्यांनी सुरुवात करूया। मटकीची सुकी भाजी, मटकी आणि श्रावणी घेवडा।
साधेपणा आपण जो म्हणतो या भाजीमध्ये तो साधेपणा आहे. एकदम साधी अशी भाजी आहे, जास्त मसाले नाही, काही तिखटपणाही जाणवत नाही मला. मला वाटतं मी पार्थ आणलंय, पार्थ ही खाऊ शकेल अशी ही साधी भाजी आहे आणि अशी भाजी आवडते मला. पुढे आपण वळूया भोपळ्याची जी भाजी आहे त्याच्याकडे. भोपळ्याची रस्सा भाजी आहे. मला तो भोपळा वाटला. बटाटा रस्सा भाजी, बटाटा रस्स्याची भाजी आहे, छान आहे. ही भाजी तिखट नाही. आपण तिसरी आणि शेवटची भाजी जी आहे छोले ती टेस्ट करूया. तिन्ही भाज्या अतिशय छान आहेत, चवदार आहेत. मसालेदारपणा कुठल्याही भाजीमध्ये जास्त नाही, जास्त तिखटही नाही. तिन्ही भाज्यांमध्ये एकदम योग्य प्रमाणात हलकासा मसाला आणि हलकंसं तिखट अशा या भाज्या आहेत. आता वळूया आपण यांच्या आमटीकडे. आमटीमध्ये टोमॅटो बऱ्यापैकी दिसतोय, शेंग आहे आमटीमध्ये, ही शेंग मी खाणार आहे. आमटीची चव कशी आहे त्याच्यासाठी मी उत्सुक आहे. बघूया आमटीची चव कशी आहे. आमटी चवीला छान आहे. आमटीमध्ये शेवग्याच्या शेंगेने आपले चवीची पहिली ओळख करून दिली आणि त्याच्यानंतर जो गोडा मसाला आहे त्यांनी या आमटीला एक सुंदर आमटी याची जाणीव करून दिली. किंवा आपल्याला म्हणता येईल या आमटीला सर्टिफिकेट देऊन टाकलं की ही गोड्या मसाल्याने बनलेली खूप गोड अशी आमटी आहे. ह्याच्यात मेथ्या पण आहेत. ही आमटी आवडेल मला परत घ्यायला. कढी आहे, कढी घेऊया आपण. बघूया चव कशी. मस्त आहे कढी. कढीमध्ये आलं आहे आणि त्या आल्यामुळे एक छान अशी चव आली या कढीला. कोशिंबिरीचा आपण एक घास घेऊया, तो घेऊया बटाट्याच्या भाजीसोबत. कोशिंबीर एकदम साधी सोपी आहे. टोमॅटो, कोथिंबीर आणि त्याला वरनं फोडणी दिलेली. आता ढोकळ्याकडे वळूया. हा ढोकळा दोन्ही चटण्यांबरोबर खाऊ. ही आंबटगोड चिंचेची चटणी आणि ही पुदिन्याची चटणी. मस्त सुंदर ढोकळा आणि दोन्ही चटण्यांबरोबर असतात त्याची चव एकदम छानच उभारून येते. एकूणच आजच्या या जेवणाचा सगळा एक एक घास घेऊन मन तृप्त झाला. जेवणामध्ये बाहेर आल्याचा आनंद देखील आहे आणि साधेपणाची ती मजा पण आहे. हे सांगते की हे जेवण जे आहे ना, तुम्ही त्याचा आनंद तर घ्याल, ज्याचा तुम्हाला त्रास होणार नाही असं हे जेवण आहे. खूप मस्त जेवण आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे भाताचे प्रकार येतील तेही तुमच्यासमोर आणतो. पण आता हे सगळं मस्त याचा आनंद घेतो आणि संपवतो. त्यांची पुरी राहिली होती, ती पुरीही आपण खाऊन बघूया आणि ती खाऊया आपण त्यांची जी बटाटा रस्सा भाजी आहे ना त्याच्यासोबत. या पुरीनी या जेवणाला एक महाराष्ट्रीयन ओळख मिळते, ज्यांनी ती थाळी आपली आणि हवी हवीशी वाटते. इथे त्यांचा मसाले भात आलेला आहे. मसाले भात आणि त्याच्यावर त्यांनी दिलेले तूप. दिसायला हा छान आहे मसाले भात. त्याच्यात तोंडलं आणि ड्रायफ्रूटमध्ये काजू, ही मसाले भाताची जी ओळख आहे ते आहे. आणि रंगावरनं तर छान वाटतंय. चव घेऊन बघूया. याच्यावरती त्यांनी छान तूप दिलेलं आहे. छान आहे मसाले भात. तिखट नाही आहे, जास्त मसाला नाही आहे त्यात. एकूणच या थाळीची मला ओळख अशी वाटते की जास्त मसालेदारपणा किंवा तिखटपणा या कुठल्याही पदार्थामध्ये नाही आहे, जेणेकरून पोटाला ही थाळी हलकी वाटावी म्हणून. पण पहिल्यांदा असं झालेलं आहे की एका थाळीमध्ये मला आमटीपेक्षा जास्त त्यांची जी कढी आहे ना ती आवडली. इथे आलात
हा मसाले भात आणि कढी नक्की घ्या. माझा आवडता साधा भात मी मागवला आहे. आमटी आपल्याकडे शिल्लक आहे म्हणून ती आमटी संपवायची होती. थोडीशी भाजी आहे ती पण संपवतो. शेंग बाजूला काढून ठेवतो कारण का मला शेंग त्याची पण चव घ्यायची आहे. आमटीचा वासच इतका मस्त येते. त्याच्यात ती शेवग्याची शेंग, गोडा मसालाचा एक एक विशिष्ट वास, सगळं छान वाटतंय. आमटी भात रसोई डायनिंग हॉल मधला. या साध्या भाताचा जो तांदूळ आहे ना तो खूप छान आहे. तो खूप भाताची चव उभार आणतोय. त्याच्यावर जे तूप आहे ते तूप त्या भाताला एक महाराष्ट्रीयन श्रीमंती देते. आणि अर्थात ही गोड्या मसाल्याची आमटी ज्याच्यात शेवगा आहे हे सगळं जे एक इन्फ्युजन आहे ते खूप मजा आणतंय. ही जी शेंग आहे त्या शेंगेत भरपूर कॅल्शियम वगैरे असतं. ते सगळं जाऊन दे, याची चव मला आवडते. छान असते शेवग्याची शेंग. हे सगळं संपवतो आणि सांगता करूया आपण या रसमलाईने. तर ठरल्याप्रमाणे थाळी आपण सगळी संपवली आहे आणि आता वेळ आली आहे ही रसमलाई टेस्ट करण्याची. या रसमलाईची आपण चव घेऊया. त्याच्यावरती पिस्त्याचे काप आहेत, बदामचे काप आहेत, ड्रायफ्रूटचे. आणि रसमलाईचे मला वाटतं रसमलाईचे 3 असे मला वाटतं हे गोळे मिळतात. तर ही रसमलाई जी आहे ही तुम्हाला अनलिमिटेड ही मिळू शकते. त्याची वेगळी किंमत आहे. थाळीमध्ये त्याची किंमत पण वेगळी होते. हे सगळे डिटेल्स आपण नंतर जाणून घेऊया. आता या रसमलाईचा आनंद घेऊया. स्वर्ग, सुख, गोडसरपणाही रसमलाईमध्ये एकदम प्रमाणात आहे. रसोई डायनिंग हॉल हे 1991 पासून सुरू झाले. आज रोजी त्याचं 34 वर्ष चालू आहे. आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची थाळी देतो. त्याच्यामध्ये एक उसळ, कढी, आमटी, एक रसभाजी, एक सुकी भाजी, 2 प्रकारचं तळण, त्याच्यामध्ये साधारण शुक्रवार वगैरे असेल तर कोथिंबीर वडी, एक 2-3 प्रकारची भजी, चटणी, कोशिंबीर, पापड, वरण भात, ह्या सर्व बेत जो आहे तो 320 रुपये थाळी, महाराष्ट्रीयन पद्धतीचं भोजन. आणि अजून काय पंजाबी वगैरे काय हवं असेल तर त्याचं पर हेड काय तुम्ही घेणार त्या हिशोबाने त्याचे चार्जेस निराळे राहतात. आणि हाफ थाळी हवी असेल तर साधारणपणे ती 210 रुपयाला पडते. त्याच्यामध्ये 3 पोळ्या, एक रसभाजी, एक उसळ आणि एक आमटी, चटणी, कोशिंबीर आणि एक पापड आणि साधा भात, ताक त्याच्यावर, असं ही हाफ थाळी. आणि शिवाय आपलं गोवर्धन मंगळ कार्यालय सुद्धा आहे. गोवर्धन मंगळ कार्यालय तिथे आम्ही केटरिंग आमचं तिथं कंपल्सरी असतं. त्याला किमान आता केटरिंगला आपलं 60 वर्ष झाली. आणि आउटडोर केटरिंग पण करतो. मग ते कस्टमर वाईज कसं पाहिजे असेल त्या हिशोबाने करतो. गोवर्धन कार्यालय ह्याच वास्तूमध्ये आहे. हां, 324 शनिवार पेठ गोवर्धन मंगळ कार्यालय. ते अनेक 100 वर्षापूर्वीचं कार्यालय आहे. पण केटरिंग करून सुद्धा आपले आता 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि गोड पदार्थ जर आपल्याला हवे असेल तर त्याचे दर कसे? हां, त्याचे साधारणपणे आपल्याला 80 रुपये गुलाबजाम, नंतर श्रीखंड 90 रुपये, आम्रखंड 100 रुपये आणि बासुंदी किंवा रसमलाई घेतली तर 120 रुपये. हे लिमिटेड हे जे लिमिटेड वाटीचे. आणि हे जेवण तुम्हाला अमर्यादित पाहिजे असं स्वीट सकट तर साधारणपणे 420 रुपयापासून 450 रुपयापर्यंत जेवण येतं. म्हणजे गुलाबजामचं जेवण घेतलं तर साधारण 420 रुपये, नंतर श्रीखंड घेतलं तर 430 रुपये, आम्रखंड घेतलं तर 440 रुपये, बासुंदी किंवा रसमलाई घेतलं तर 450 रुपये. अशा पद्धतीने ते दर राहतात. अमर्यादित स्वीट सकट पूर्ण जेवण. हॅलो, माझं नाव चिन्मय लेले आणि रसोई डायनिंग हॉल हा आमचा डायनिंग हॉल 1991 पासून शनिवार पेठेमध्ये आहे. त्याच्या आधी गोवर्धन मंगल कार्यालय जे अजूनही आहे आणि तिथे आता नवीन AC बँक्वेट हॉल वगैरे पण आपण सुरू केलेला आहे. आणि केटरिंगची सुरुवात माझ्या आजोबांनी, आमची ही 3री पिढी आहे. 1965 मध्ये केटरिंग कंपनीची सुरुवात झाली. सो जवळपास आता 60 वर्ष आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स आम्ही याच बिझनेसमध्ये आहोत. ही आमची 3री पिढी आहे. आणि 1991 साली माझ्या वडिलांनी रसोई डायनिंग हॉल चालू केला. त्या काही पुण्यात खूप डायनिंग हॉल असे नव्हते. आपण अगदी खानावळी म्हणतो किंवा मेस म्हणतो तर तशा प्रमाणात होते. पण प्रॉपर जिथे काही फंक्शन्स होऊ शकतात, पार्टीज होऊ शकतात, गेट टुगेदर्स होऊ शकतात किंवा बायकांच्या भिशीचे कार्यक्रम होऊ शकतात किंवा लग्नाच्या संदर्भात आपण केळवण म्हणू, व्याही भोजन म्हणू, अशा प्रकारचे समारंभ जे असतात
ते होण्यासाठी असे डायनिंग हॉल जे होते ते पुण्यात त्यावेळेला खूप कमी होते. त्यामुळे त्यावेळेला रसोईची सुरुवात झाली आणि आज बरीच वर्ष रसोईचे ग्राहक सुद्धा खूप वर्षानुवर्ष आज इथे येत आहेत आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन भोजन आपण सर्व करतो इथे आणि यासाठी लागणारी जी काही सगळी पक्वान्न वगैरे पानात असतात ती सुद्धा आपण सर्व इथेच करतो. कुठल्याही प्रकारे आउटसोर्सिंग आपल्याकडे होत नाही. त्याच्यामुळे ती चव सुद्धा इतके वर्ष तशीच टिकवून ठेवण्यात यश आलेलं आहे आणि अर्थात याचं सगळं क्रेडिट आमच्या ग्राहकांनाही तेवढंच जातं. त्याच्यामुळे सर्वांना खूप खूप धन्यवाद. कोविडच्या जस्ट आधी आपण थोडंसं काही रिडेव्हलपमेंट अशी केलेली होती. पार्किंग आणि टू व्हीलर पार्किंग आणि फोर व्हीलर पार्किंग हा प्रश्न शनिवार पेठेसारख्या मध्यवर्ती ठिकाणी खूप प्रमाणात असतो. त्याच्यामुळे आता आपण रसोईला जवळपास 50 ते 60 टू व्हीलरचं आणि 10 ते 15 फोर व्हीलरचं असं प्रशस्त पार्किंग सुद्धा सुरू केलेलं आहे आणि याचा फायदा ग्राहकांना होतोय. डायनिंग हॉल आणि बँक्वेट हॉल हे एकाच कॅम्पसमध्ये आहे, पण आपण त्याची दोन्हीची पार्किंग वेगवेगळी ठेवलेली आहेत. त्याच्यामुळे रसोईसाठी कोर आपण एक पूर्णपणे सेपरेट पार्किंग आपल्याला ठेवता आलेलं आहे. थँक्यू. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.